बातमी आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची। जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थान देहुगाव यांच्या वतीने आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे जाण्यासाठी वारी निघते। ही वारी 21 जून 2022 तारखेला निगडी येथे मुक्कामी होती आणि तेथून तिचे प्रस्थान पुण्याकडे होत असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्द दापोडी येथे विसाव्याला थांबते। 2.5 ते 3 तास विसाव्याला ही पालखी येथे असते। या कालावधीमध्ये संत तुकाराम महाराज संस्थान देहुगाव यांनी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत भोसले यांना 21 वर्षापूर्वी आलेल्या पालखीचे 500 मानकरी आणि दिंडीतील हजारो वारकरी यांना महाप्रसादाने जेवण देण्याचा मान दिलेला आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचं आज या ठिकाणी पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये स्वागत झालेलं आहे आणि हा अंतिम टप्पा दापोडीचा या ठिकाणी विसाव्यासाठी संयोजकांना ठेवलेला आहे आणि 2.5 ते 3 तास या ठिकाणी पालखी विसाव्याला थांबलेली असते। याच कालावधीमध्ये 3 तासामध्ये संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान देहुगाव या संस्थांनी गेली 21 वर्षापूर्वी आपल्याला ह्या सर्व पालखीबरोबरच्या वारकऱ्यांना जेवण्याची आणि त्यांच्या या ठिकाणी थोडा वेळ अल्पविराम घेणार आहेत। या कालावधीमध्ये भोजनाचा आणि प्रसादाचा आणि आदरणीय जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्श झालेल्या या पावनभूमीमध्ये ज्यावेळेस पालखी येते त्यावेळेस तुकाराम महाराजांच्या या पालखीला नैवेद्य यशवंतभाऊ भोसले परिवार राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीनं गेली 21 वर्ष दिला जातो। 21 वर्ष हा सोहळा आपल्याला सन्मान म्हणून दिलेला आहे। मी या जगद्गुरू संत तुकाराम महाराज देहुगाव प्रतिष्ठानचा मी मनपूर्वक आभारी आहे। त्या ठिकाणी पालखी थांबल्यानंतर तुकोबारायांना नैवेद्य दाखवण्याचा मान यशवंत भोसले यांना मिळालेला आहे। नैवेद्य दाखवून झाल्यानंतर संस्थांचे सर्व सभासद या ठिकाणी भोजन करतात। त्यानंतर हजारो वारकरी दिंडी निघेपर्यंत महाप्रसादाचा लाभ घेतात। 21 वर्ष अविरत यशवंत भोसले परिवार आणि राष्ट्रीय श्रमिक आघाडीची ही सेवा चालू आहे। यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील, यशवंत भोसले, उपपोलीस आयुक्त अनंत भोईटे, सीपी सचिन कवडे, भोसरी पोलीस स्टेशन, पिंपरी पोलीस स्टेशन, निगडी पोलीस स्टेशनचे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी एकत्र मिळून हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडला। यशवंत भोसले, अनिकेत भोसले, चाकण MIM DC मालक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे, दीपक पाटील, दिनेश पाटील, जगदीश रेड्डी, राहुल शितोळे, अकबर चौधरी, अमोल घोरपडे, करण भालेकर, पांडुरंग काकडे, रामचंद्र देवकर, सुरेश चौटालिया, त्याचबरोबर पॉलीबॉन्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, राठी ट्रान्सपोर्ट या कंपन्यांचे कामगार प्रतिनिधी उपस्थित होते। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी। पाहूयात। हजारो वारकरी या प्रसादाचा लाभ घेतात आणि ते पांडुरंगानं हे पुण्य आम्हाला सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल भगवंताचं लाख लाख आभार। हजारो वारकरी या 3 तासामध्ये या ठिकाणी सहस्ने भोजनाचा लाभ घेतात आणि एवढे वर्ष आपल्याला ही संधी मिळाली। मी या प्रतिष्ठानचं आणि पांडुरंगाचा आभार मानतो। या वारकऱ्यांना सुद्धा नतमस्तक होतो। त्यांनी ही संधी आम्हाला दिली। 21 वर्ष झाली। जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचं हे शेवटचा टप्पा पिंपरी चिंचवड शहरातला आहे। आदरणीय महापालिकेचे आयुक्त राजेशजी पाटील साहेब यांनी सुद्धा आज या पालखीचं या ठिकाणी येऊन स्वागत केलेलं आहे। राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या या सोहळ्यामध्ये त्यांचं आणि महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचं, नगरसेवकांचं, आमदारांचं, सर्वांचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला लाभत असतं। त्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद। विशेष पोलीस आयुक्त कार्यालय पिंपरी चिंचवड यांनी अतिशय उत्तम नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। महापालिकेनं अतिशय उत्तम नियोजन केलेलं आहे। या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो।